श्रीमद्भागवती कथा कथयता आनंद संतोषिनी. श्रीमद्भागवत कथेच्या आरंभी भागवत कथेचं महत्व सांगितलेलं. त्याचं कारण असं आहे माऊल्यांनो, महत्व महात्म्य म्हणजे महत्व आणि महत्व म्हणजे किंमत. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीची किंमत कळते ना, त्यावेळेस तुम्ही तिला जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. मला सांगा, तुम्ही चलत असताना एखादा कानातला जर दागिना तुम्हाला सापडला, तुम्ही काय करता? वाकून पाहता किंवा घासून पाहता ना, पाहता का नाही? जर तो सोन्याचा असेल तर पटकन हातामध्ये किंवा कपड्यामध्ये बांधून ठेवता, असं दाखत फिरवता, लपून ठेवता ना. घरी गेले की लगेच लॉकर मध्ये टाकता. म्हणजे काय झालं, तुम्हाला त्याची किंमत कळालेली आहे. तीच जर बाजारची वस्तू असते तर तिथं फेकून देता, काही कामाची नाही. म्हणजे सोन्याचं महत्व तुम्हाला कळालेलं आहे, ते किमतीच आहे. ज्यावेळेस महत्व कळतं ना, किंमत कळते ना, ती वस्तू आम्ही जपून ठेवत असतो. म्हणून या ठिकाणी व्यासांनी अगोदर भागवत कथेच्या पूर्वी काय सांगितलेलं आहे? महात्म्य सांगितलेलं आहे. महात्म्य म्हणजे महत्व आणि महत्व म्हणजे किंमत. कोणत्याही गोष्टीची किंमत कळल्याशिवाय त्या गोष्टीची किंमत कळत नाही. आम्हाला कुठे कळालेली आहे? आम्हाला देवाची किंमत कळालेली नाही. आम्ही तर फक्त मागण्यासाठी येतो. इथं नारळ बांधतो आम्ही, फक्त संसारात मागण्यासाठी येतो. आम्हाला किंमत कुठे कळालेली आहे? आम्हाला नाही कळालेली असे तुम्ही ते नसतं मागितलं, लक्षात घ्या. म्हणून कळणं खूप महत्वाचं आहे. का भागवत कथा ऐकावी, का दत्त कथा ऐकावी, हे कळणं खूप महत्वाचं आहे. म्हणून नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सृष्टी सौंदर्याने नटलेल्या, फुलाफलांनी बहरलेल्या नैमिष नावाच्या उंच उंच वृक्ष असणाऱ्या या अरण्यामध्ये हजारो सहस्र ऋषी भगवत चिंतनाच्या निमित्ताने एकत्रित आलेले आहेत. महाबुद्धिमान व्यासांचे शिष्य असणारे सूतजी त्या ठिकाणी त्यांचं आगमन होतं. सिंहासनावरती बसतात आणि हजारो ऋषींचे प्रमुख असणारे, कथेच पान करण्यामध्ये कुशल असणारे शौनक ऋषी समोर तुमच्यासारखे बसलेले आहेत. आणि पहिला भागवत कथेमध्ये प्रश्न विचारलेला आहे शौनकांनी सूतजींना. काय म्हणतात की, सूतजी महोदय, आम्हाला असं एखादं शाश्वत साधन सांगा की जे सगळ्यांचं कल्याण करेल आणि पवित्रांनाही पवित्र करून देईल आणि कृष्ण भगवंताची प्राप्ती करून देईल. असा पहिला प्रश्न शौनकांनी सूतजींना विचारला. आणि काय म्हणतात पुन्हा शौनकजी, जर चिंतामणी जर प्रसन्न झाला तर लौकिक सुख देऊ शकतो, कल्पतरू प्रसन्न झाला तर स्वर्गाची प्राप्ती करून देऊ शकतो. आपण आमचे सद्गुरू आहात. सद्गुरू जर प्रसन्न झाले तर योग्यांनाही दुर्लभ असणारी कृष्ण भगवंताची प्राप्ती तुम्ही आम्हाला करून देऊ शकतात. असा पहिला प्रश्न शौनकांनी सूतजीला विचारला. आणि मग त्या ठिकाणी सूतजी सांगतात की, पती शौनक चित्ते ते हेतो वच्मी विचार्यच की, हे शौनकजी, आपल्या हृदयामध्ये भगवंताविषयी आवडी असल्यामुळं मी आता तुम्हाला भागवत कथा सांगतो. काय सांगतात की, सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम, की सर्व सिद्धांताचा जो निष्कर्ष आहे आणि संसारातलं जे भय आहे ना, तो नाहीसा करणारा सिद्धांत मी आज तुम्हाला सांगतो. आणि भागवत कथेला सुरुवात होते. इथे भागवत कथा सुरुवात होते, लक्षात घ्या. मग पूर्वी ही कथा सनक सनकादिकांना सांगितलेली. शुकमुनीने व्यासांचा पुत्र राजा परीक्षितीला सांगितलेली कथा आता इथे कोण सांगताय नैमिष अरण्यामध्ये? सूतजी शौनकांना सांगतायत. कथा डोक्यात बसली पाहिजे, नुसतं ऐकायचं की मागचे झालेले राजा परीक्षितीचा आणि शुकांचा संवाद इथं सूतजी सांगतायत. कथा सांगायला सुरुवात करते. संसार भयनाशनम, काय सांगतात की संसारातलं जे भय आहे ना, तो नाहीस होण्याचा सिद्धांत सांगणारी भागवत कथा आहे. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, संसारात सगळ्यात मोठं भय काय सांगू शकेल का कोण? सांगू शकेल? नाही माहिती आम्हाला. संसारात सगळ्यात मोठं भय ते मृत्यूचं भय. लक्षात घ्या. कशाचं? मरणाचं भय. तुम्हाला भय वाटते की नाही?
प्रत्येक जण मरायला भेटतो. संसार भय नाशनम, जे मृत्यूचं भय नाहीस होणारा सिद्धांत मी आज तुम्हाला सांगणारे म्हणतात. प्रत्येक जण मरायला भेट. एक मरायला निघाली आजी, म्हटले आता सुनाने खूप त्रास दिला, आता पंचाळेश्वरला जाते आणि तिकडेच मरते. म्हणजे हातामध्ये मोबाईल घेतला, लाईट लावली, मरण्यासाठी निघाली. आमच्या वाडेवकर बाबांनी विचारलं, आजे मोबाईल घेऊन कुठं चालली? त्यावेळेस आजीने सांगितलं, मरायला निघाले, मरायला. बाबा म्हटले, मग हातामध्ये मोबाईल घेऊन कोण चालली? म्हटले, पंचाळेश्वर मध्ये लई कुत्रे पिसाळलेले आहेत म्हणे, जर चावलं तर रात्रीच. आता मरायला निघाली पण कुत्र्याची भीती आहे, लक्षात घ्या. म्हणजे मरायला प्रत्येकाला भीती वाटते का नाही? लक्षात वाटते का नाही? प्रत्येक जण मरायला भेटतो, मरायला भेटतो. जर मृत्यूचं भय नसतं, पैशाने जर विकत मृत्यू घेता आला असता, तर लोकांनी पैसे देऊन मृत्यू विकत घेतला असता. या संसारामध्ये मृत्यूच नाही तर क्षणोक्षणी उठता बसता आणि भय. एक 5 मिनिटांमध्ये आपण कथा समाप्ती करणार आहोत. फक्त मला हे सांगायचं जाता जाता की प्रत्येक ठिकाणी भय. मानव संप्रदायाचे कवी होऊन गेलेले, ज्यांनी त्रैशतक लिहिलेलं आहे, वैराग्य शतक असेल, नीती शतक असेल, शृंगार शतक असेल, उज्जैनला अवंतिका. कधी इंदोरला गेले तर जा, जवळ असणार आमचं जिला उज्जैन म्हणतात, त्या ठिकाणी विक्रमादित्यांचे भाऊ असणारे भर्तृहरी, या भर्तृहरीने 3 शतक लिहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, एक 5 मिनिटांमध्ये मी संपवणार. बाबांनी सांगितलं 10 मिनिटं अजून घेतले तरी चालन, बरं वाटलं मग मला. ते काय म्हणतात, भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम मौने दैन्य भरम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम काया कृतांताद भयम सर्व वस्तु भयान वितम ब्रुवी नृणाम कृष्णम पदम निर्भयम. हे माणसा, फक्त मृत्यूच संसारामध्ये भय नाही, तर प्रत्येक ठिकाणी भय. एखादा म्हणेल तुमच्यासारखा की माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे उसाचा कारखाना आहे, माझ्याकडे साखर तयार होती, मी करोडपती आहे, माझ्याकडे 2-2 गाड्या आहेत, बंगला आहे. एका ठिकाणी कथा होती, आम्ही जेवायला गेलो. त्या घरातील माणसाने बासुंदीची वाटी होती, गुलाबजामुनची वाटी होती, सगळंच तर काढलं. म्हणलं, बाबा खाता काय? म्हणे, तोंडाला तर पाणी सुटतं, खाऊ तर खूप वाटतं गुलाबजामुन. मग काय झालं? म्हणे, मला शुगर आहे ना, मला खाता येत नाही. घरात ठेवायला जागा नव्हती, लक्षात घ्या. पण खाता येतंय का? म्हणून भोगे रोग भयम, भोगी माणसाला सुद्धा रोगाची भीती आहे, लक्षात घ्या. आहे का नाही भीती? एखादा कुलवाण जर असेल तर पतन होण्याची भीती आहे. आणि वित्ते नृपालाद भयम, वित्त म्हणजे पैसा. पैशाला सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये कराच्या स्वरूपामध्ये वसूल करण्याची भीती होती. मग आजच्या काळामध्ये कशाची भीती पैशाला? तर आजच्या काळामध्ये इन्कम टॅक्स लागण्याची भीती. लागतो का नाही टॅक्स? मग टॅक्स लागाव नाही म्हणून जर घरात ठेवावेत तर घरात ड्रोन फिरतात घरावरती, म्हणजे चोराची भीती घरात ठेवावं. घरात नाही ठेवावं तर ठेवावं कुठं? बँकेमध्ये ठेवावं, पतपेढीमध्ये ठेवावं तर बँका पळून जाण्याची भीती. प्रत्येक ठिकाणी भय आहे का नाही? म्हणून वित्ते नृपालाद भयम, शास्त्रे वाद भयम, विद्वान माणसाला सुद्धा वाद घालणाऱ्यांची भीती आहे का नाही? बाबा, कोणाला काय विचार सांगता येत नाही, विद्वान माणसाला ही भीती आहे. गुणवानसाला मग सुद्धा दृष्ट म्हणण्याची भीती आहे, दृष्टांची भीती आहे. आणि रूपे जराया भयम, एखादी जर सुंदर तरुणी स्त्री असेल, तिला अहंकार असतो, माझ्यासारखा सुंदर कोणी नाही, माझ्यासारखं दिसायला गोर कोणी नाही. पण तिला सुद्धा शास्त्र सांगते की संसारामध्ये भय. कशाचं? जराया भयम. जरा म्हणजे वृद्ध होण्याची भीती आहे, म्हातारपण येण्याची भीती. बघणं ग, मी पहिली कशी दिसत होते, आता कशी दिसते, तिला सुद्धा काय, तिला सुद्धा भीती आहे, लक्षात. शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम रूपे जराया भयम मौने दैन्य भयम, दीनता. मौन जरी तुम्ही धरलं, गप्प जरी बसले, तर दीनता म्हणण्याची भीती आहे. बलवान माणसाला शत्रूची भीती आहे. आणि काया कृतांतात भयम, जे भागवत सांगतंय की या शरीराला काळाची मृत्यूची भीती आहे.
प्रत्येक ठिकाणी या संसारामध्ये भय आहे माणसा मावल्यांना, कुठेही निर्भय नाही, कुठेही जीव सुरक्षित नाहीये. सगळ्या ठिकाणी संसारामध्ये भय आहे. मग भय कुठं नाही तर कृष्णम पदम निर्भयम, जिथं मुखामध्ये भगवंताचं नाम आहे ना त्या ठिकाणी भय नाही. लक्षात घ्या, कृष्णम पदम निर्भयम, जिथं नाम आहे ना, कारण काळ त्याच्या अधीन आहे म्हणून तिथं भय नाही. लक्षात घ्या, म्हणून कृष्णम पदम निर्भयम, सर्वच ठिकाणी भय आहे. आणि हे भय नाहीसा करण्याचा सिद्धांत मी तुला सांगतो असं सूत जे शौनकांना म्हणतात. आता ही कथा सुरू होते. पहिला प्रश्न विचारला, ही कथा कोण्या ठिकाणी कुठे